एसटी संपाचा फटका मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील सर्वसामान्य प्रवाशांना बसतोय। ऐन गणेशोत्सवामध्ये बंद पुकारल्यामुळे कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात गणपतीसाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले। तर दुसरीकडे खासगी वाहनाने जायचं झाल्यास दुप्पट तिकीट दर आकारत असल्याचा आरोप सुद्धा प्रवासी करतायत। तर सरकारने गांभीर्याने लक्ष देत संप मिटवावा अशी मागणी सुद्धा प्रवाशांनी केलेली आहे। आम्हाला बस द्या, गाडी द्या आम्हाला जायसाठी। आता गणपतीला तर जाणारच भाग आहे ना। घरी गणपती घरी कोण नाही आमच्या। अब ते काय घेतात 400-500 रुपये मागतात। आम्ही काय करायचं त्यांनी जाऊन? बस यायला पाहिजे आम्हाला, बस नको मग कुठे जाणार आम्ही? ते प्रायव्हेट वाले 200चे तिथे 400 डबल 3-3 पटीने पैसे मागतात। तर ह्या लोकांकडे जर असते पैसे तेवढे तर त्यांनी कशाला एसटीने प्रवास केला असता? तर तुम्ही कृपा करून हा संप मागे घ्यावा। दरम्यान एसटीचा संप सुरू असल्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स कडून कशी लूट सुरू आहे आपण पाहूयात। वाशी ते महाड एसटी दर 300 रुपये आहे। ट्रॅव्हल्सचा दर मात्र 600 ते 800 रुपये इतका आकारला जातोय। तर वाशी ते चिपळूण एसटीचे दर साधारण 490 रुपये आहे, तर ट्रॅव्हल्सचे दर मात्र 1200 ते 1500 रुपये इतके आहेत। वाशी ते मालवण एसटीचे दर 1000 रुपये, तर ट्रॅव्हल्सचे दर मात्र 1200 ते 1500 असल्याचं कळतंय। वाशी ते सातारा एसटीचे दर 450 रुपये, मात्र ट्रॅव्हल्सचे दर 800 ते 1000 रुपये आहेत। वाशी ते मालवण एसटीचे दर 1000 रुपये, तर ट्रॅव्हल्सचे दर 1200 ते 1500 रुपये असल्याचं कळतंय।